हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मी प्रभूला धन्यवाद देते की पुन्हा एक बार परमेश्वराने मला ही संधी दिली त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याचे। मी प्रभूचे आभार मानते। तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते। या समय प्रियांनो, आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया पहिले इतिहास याचा 17वा अध्याय 1 ते 6 पर्यंत। पहिले इतिहास याचा 17वा अध्याय 1 ते 6 पर्यंत आम्ही वाचूया। दावीद आपल्या मंदिरात उभा राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्टास म्हटले, पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनातीखाली आहे। नाथान दावीदास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे। त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधवायचे नाही। ज्या दिवशी इस्रायल लोकास मी मिसर देशातून बाहेर काढले तेव्हापासून आज दिवसपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही। डेऱ्यातून व मंदिरातून मी भ्रमण करीत आहे। जिकडे तिकडे मी इस्रायल लोकांसह भ्रमण करीत आलो, तिकडे तिकडे ज्या कोणा इस्रायल शास्त्यांना माझ्या लोकांचे पालन करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यास तुम्ही मजसाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलाचा अधिपती व्हावे। मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागचा आणले आहे। सो या ठिकाणामध्ये प्रियांनो एक खूप छान असा उतारा जो दावीदच्या संदर्भात लिहिलेला आहे तो आहे। आणि आम्ही ज्या प्रकारे वचन आता वाचलं आणि या वचनामध्ये आम्ही बघतो पहिले इतिहासाचा 17वा अध्याय वचन 1 मध्ये की दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्टास म्हटले, पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे। हालेलुया। सो प्रियांनो, ही वेळ अशी होती ज्यावेळेस दावीद राजा या ठिकाणात मंदिरात लिहिलेलं आहे, परंतु याचं इंग्लिश ट्रान्सलेशन जे आहे ते आहे पॅलेस, म्हणजे महलामध्ये। कुठे राहत आहे? महलामध्ये। आम्ही बघतो की दावीद राजा एक मेंढपाळ होता आणि प्रभूने त्याला तिथून निवडलं, त्याला एक अभिषिक्त बनवलं आणि प्रियांनो मी बघतो की एक राजाचं पद परमेश्वराने दावीदाला दिलं। आणि आता प्रियांनो मी बघतो की दावीदाच्या आयुष्यातलं हे सगळ्यात उत्तम दिवस आहे। हालेलुया। कारण त्याने बरेचसे पुष्कळ युद्ध केले, लढाया केल्या। आम्ही बघतो की शाऊलाने किती दिवस त्याचा पाठलाग केला। परमेश्वराने त्याला त्याच्या शत्रूपासून विसावा दिलेला आहे आणि मी बघतो की अनेक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आम्ही बघतो की आता चांगल्या होऊ लागल्या आहे। हालेलुया, हालेलुया। आणखी आम्ही बघतो की प्रियांनो या दिवसामध्ये दावीद राजा विचार करत आहे की परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये कसं कार्य केलेलं आहे, परमेश्वराने मला कुठून उचललेलं आहे। एक साधारण मेंढपाळ आज महलामध्ये राहत आहे। हालेलुया। आणि हे त्याच्या जीवनातले सगळ्यात चांगले दिवस आहे प्रियांनो, विश्रांतीचे दिवस आहे। आणि अशा दिवसामध्ये आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्टास म्हटले, पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, परंतु परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे। हालेलुया। सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की दावीद राजाच्या मनात एक विचार आला की मी तर गंधसरू त्यावेळेचं प्रियांनो खूप मौल्यवान लाकूड होतं आणि आम्ही बघतो की परमेश्वराचा कोश दावीदपुरात आणला होता आणि आम्ही बघतो की एका तंबूमध्ये तो कोश ठेवला होता। आणि आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं पहिले इतिहास याचा 16वा अध्याय वचन 1, पहिले इतिहास 16 आणि 1। लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दावीदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेविला व त्यांनी देवापुढे होमबली व शांतर्पणे अर्पिली। ओके। सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दावीदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला। सो आम्ही मागच्या वेळेस प्रियांनो ज्या प्रकारे कोश कसा आणण्यात आला, ओबेद अदोमच्या घरामध्ये कसा राहिला, परमेश्वराने त्याला कशी बरकत दिली, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती। उज्जाहितेला कसं ताडण केलं याबद्दल पण आम्हाला माहिती आहे। आणि आम्ही बघतो की प्रियांनो पहिले इतिहास याचा 15वा अध्याय आणि वचन 1 मध्ये आम्ही बघतो की दावीदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधिले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला।
म्हणजे दावीद राजा जो आहे प्राणो, तो कुठे राहत आहे? महलात राहत आहे. कुठे राहत आहे? जोरात सांगा, आणखी जोरात, आणखी जोरात. हालेलुया. आम्ही बघतो की एक साधारण मेंढपाळ, एक साधारण व्यक्ती प्राणो, गंध सरूच्या म्हणजे एक ऐश्वरी वैभवामध्ये जगत आहे. परमेश्वर प्राणो परिस्थिती बदलणार आहे. ज्यावेळेस देवाचा अभिषेक आमच्या जीवनात येतो प्राणो, अभिषेक आमची परिस्थिती बदलवतो. हालेलुया. परमेश्वराने दाविदाची परिस्थिती बदलली की नाही? बदलली. हालेलुया. एक मेंढवाड्यात राहणारा मेंढपाळ आज कुठं राहत आहे? सो ज्या देवाने दाविदाची परिस्थिती बदलली, तोच परमेश्वर आमची ही परिस्थिती बदलण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. ज्या देवाचा अभिषेक आमच्यावर येतो, देवाचं सामर्थ्य आमच्यावर येतं प्राणो, जर प्रभूच्या मनासारखे आम्ही असतो प्राणो, त्यावेळेस परमेश्वर देखील आम्हाला काय करतो? एका उच्च पदावर, एका ऐश्वर्ययुक्त जीवन जगण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहायता करतो, ज्या देवाने दाविदाला सहायता केली. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहे की कशा प्रकारे परमेश्वराचा कोश आणला गेला. मला वाटतं जे रेग्युलर आहे त्यांना याबद्दल माहीत आहे, काय काय झालं होतं, कुठल्या कुठल्या घटना घडल्या होत्या हा कोश आणताना, किती खबरदारी दाविदाला घ्यावी लागली, कशा प्रकारचं भय या कोशा संबंधात होतं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मागच्या मला वाटतं काही दिवसापूर्वी आम्ही ऐकलेल्या आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं पहिले इतिहास 15:1 मध्ये की दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधिले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला. दाविदाने सांगितले की लेव्या वाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यास परमेश्वराने निवडले आहे. जी घटना घडली होती उज्जाच्या बाबतीत, त्यामुळं आता दावीद काय झाला? सावध झाला. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आमच्याही जीवनातून एखाद्या चुका घडतात प्राणो, तर त्या चुकातून आम्ही शिकलं पाहिजे. हालेलुया. आम्ही सावध व्हायला पाहिजे की जी चूक अगोदर झाली ती पुढे होऊ नये. कारण आम्ही बघतो की कोशाच्या वाहतुकीमध्ये दाविदाने कुठल्याच प्रकारची प्राणो गंभीर काळजी घेतली नाही की कोशाची वाहतूक कोण करत आहे. हालेलुया. हालेलुया. कोशाची वाहतूक कशा प्रकारे केली जात आहे या बाबतीमध्ये दाविदाने लक्ष घातलं नाही, आणि म्हणून आम्ही बघतो की उज्जाला आपला प्राण गमवावा लागला. ज्यावेळेस प्राणो मी बघतो की एखाद्या गोष्टीमध्ये आम्ही हलगर्जीपणा करतो आणि एखादी चुकी जर होते तर त्या चुकीतून प्राणो आम्ही शिकलं पाहिजे, आमची सुधारणा करण्यात आली पाहिजे की ह्या गोष्टी पूर्वी घडल्या त्या पुढे होता कामा नये. हालेलुया. आमचा थोडासा निष्काळजीपणा, कधी कधी आम्ही सगळ्या बाबतीमध्ये खबरदारी घेतो, परंतु छोट्याशा बाबतीमध्ये आम्ही निष्काळजीपणा करतो. हालेलुया. थोड्याशा गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो, बऱ्याच गोष्टीकडे लक्ष देतो, परंतु छोटीशी गोष्ट असते की ज्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही आणि ती गोष्ट आमच्यासाठी खूप महागात पडते. दाविदांनी लक्ष घातलं नाही की कोशाची वाहतूक कोण करत आहे, कोशाची वाहतूक कशी केली जात आहे. याबद्दल मला वाटतं मी तुम्हाला सविस्तर शिकवलं होतं की कोशाची वाहतूक ही जी आहे ती लेव्याने आपल्या खांद्यावर करावी, परंतु कोशाची वाहतूक कशाच्या द्वारे झाली होती? बैलगाडीत. आणि ही कॉपी कोणाची केली होती? पलिष्टी लोकांची. हालेलुया. परंतु या ठिकाणामध्ये दाविदाला एक धडा मिळालेला आहे की नाही. आणि म्हणून प्राण्यांनो आम्ही बघतो की ज्यावेळेस ओबेद अदोमच्या घरातून तो कोश काढला आणि त्यानंतर हा कोश जो आहे तो एका तंबूमध्ये नेऊन ठेवण्यात आलेला आहे. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, वचन 2 मध्ये की दाविदाने सांगितले की लेव्या वाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये. खबरदारी घेतोय का? आता लक्ष घातलंय की कोणी उचलायचंय, कोणी हात लावायचा, कोणी लावायचं नाही, वाहतूक कशी करायची, सगळ्या प्रकारची खबरदारी घेतली की नाही. हालेलुया. परंतु बरेच असे असतात की प्राणो चुका घडल्यानंतरही तितकी खबरदारी घेत नाही. परंतु दाविदाच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतं प्राणो, जर एखादी चूक
पूर्वी घडते तर त्या पूर्वीच्या चुकातून आम्ही शिकलं पाहिजे, पुढे सावध झालं पाहिजे की पुन्हा तशी चूक आमच्या जीवनात घडू नाही तर ती गोष्ट प्राणो फार भयंकर ठरते, ती आम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जाते. म्हणून प्राणो मी देवाच्या बाबतीमध्ये गंभीर असणं खूप गरजेचं आहे. देवाच्या बाबतीमध्ये थोडाही हलगर्जीपणा होता कामा नये. आम्ही इतर गोष्टीमध्ये हलगर्जीपणा केला तर चालेल, परंतु परमेश्वराच्या बाबतीत मुळीच नाही. कारण परमेश्वर हे खपवून घेतच नाही. त्याच्या वचनासंदर्भात असेल, त्याच्या सेवेसंदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भात असेल, परमेश्वर खपवून घेत नाही. म्हणून जर परमेश्वराचं काम आम्ही करतोय तर प्राणो ते गांभीर्याने, तत्परतेने आणि प्राणो त्याची योग्य माहिती असल्याशिवाय आम्ही करूच नाही. हालेलुया. जर करतोय तर ते आमच्यासाठीही घातक ठरतं आणि इतरांसाठीही घातक ठरतं. म्हणून प्राणो आम्ही परमेश्वराच्या बाबतीमध्ये खूप सतर्क असणं गरजेचं आहे. हालेलुया. सो आता आम्ही बघतो की हा तंबू जो आहे, या तंबूमध्ये प्राणो परमेश्वराचा कोश आणून ठेवलेला आहे. हालेलुया. आणि त्याच दरम्यान एक गोष्ट घडली आम्हाला पाहायला मिळते की जी मिखल आहे, ज्यावेळेस परमेश्वराचा कोश आणला जात होता त्यावेळेस आम्ही बघतो की मिखल दाविदाला प्राणो नाव ठेवते है ना, की तू आपल्या दासी समोर उघडा बोडखा होऊन नाचला. त्यावेळेस दावीद म्हणतो की मी याच्यापेक्षाही तुच्छ बनेल. हालेलुया. आणि मी बघतो की मिखलने ज्यावेळेस मिखल आम्ही बघतो की दाविदाची पत्नी आहे. हालेलुया. कदाचित ती पतीच्या रूपाने त्याला बोलली असेल, परंतु ती हे विसरून गेली होती की प्राणो एक पतीच्या अगोदर तो एक अभिषिक्त आहे, तो देवाचा अभिषिक्त आहे. आणि मी बघतो की ज्यावेळेस तिने दाविदाला नाव ठेवलं, मी बघतो की मरेपर्यंत तिला अपत्य झालं नाही. मरेपर्यंत ती निंदेचा विषय झाली, कारण त्यावेळेस मूल न होणं ही खूप निंदेची बाब होती. हालेलुया. जोही देवाच्या सेवकाचा किंवा देवाच्या अभिषिक्ताचा निंदा करेल प्राणो, मग ती त्याची पत्नी असू द्या किंवा त्याच्या जवळचे लोक असू द्या किंवा कोणीही असू द्या. हालेलुया. परमेश्वर त्या गोष्टीची शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. सो आता मी बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो, पहिले इतिहास याचा 16वा अध्याय वचन 1 मध्ये की लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेविला व त्यांनी देवापुढे होमबली व शार्तार्पणे अर्पिली. दाविदाने होमबली व शार्तार्पणे याची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांस आशीर्वाद दिला. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, आता प्राणो मी बघतो की दावीद राजा जो आहे तो स्वस्थ झालेला आहे, सर्व शत्रूपासून विसावा मिळालेला आहे, विश्रांतीचे दिवस त्याचे चालू आहे. आणि अशा वेळेस प्राणो त्याच्या मनामध्ये एक विचार येतो, जो विचार आम्हाला पाहायला मिळतो एक इतिहासमध्ये वचन अध्याय 17 आणि वचन 1 मध्ये की दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्टास म्हटले, पहा मी गंधसरूच्या घरात मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराचा कोश कनाती खाली आहे. कणात म्हणजेच तंबू बर का, कनात म्हणजेच तंबू. सो या ठिकाणामध्ये ज्यावेळेस दावीद राजा जो आहे, ज्यावेळेस तो आपल्या मंदिरात राहत आहे, तो त्याच्या ऐश्वर्यात गुंगने झाला बर का. हालेलुया. त्याचा ध्यास परमेश्वराच्या कोशाकडे लागला. ज्यावेळेस परमेश्वर देखील आम्हाला वैभवी करतो ना प्राणो, परमेश्वर आमच्या सगळ्या गोष्टींना प्राणो आशीर्वादित करतो. एक चांगला उच्च प्रतीचं उच्च दर्जाचं जीवन ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला देतो ना प्राणो, आम्ही जे गोष्टी आम्हाला देवाने दिले त्यामध्येच आम्ही गुंग होऊ नये. आमचा ध्यास जो आहे तो परमेश्वराच्या कोशाकडे लागणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की प्राणो काही जणांना काम मिळत नाही, म्हणून ते कंटिन्यू प्रार्थना करतात की आम्हाला काम हवंय, काम हवं. आणि ज्यावेळेस काम परमेश्वर देतो त्यावेळेस ते कामातच गुंग होतात, विसरून जातात की हे काम कोणी दिलं, विसरून जातात की आज जी परिस्थिती आहे किंवा आज जी पोझिशन आहे ती परमेश्वराने दिली. ह्या गोष्टी ते विसरून जातात. घरामध्ये, कुटुंबामध्ये, बाकी गोष्टीमध्ये प्राणो ते आपला वेळ घालतात. परंतु प्राणो ज्या देवाने त्यांना हे दिलंय, ज्या देवाने त्यांना ऐश्वर्ययुक्त केलंय, ज्या देवाने त्यांना वैभवयुक्त केलंय, ज्या देवाने ते वैभव त्यांना दिलं, ही गोष्ट मात्र ते विसरून जातात.
त्याच्या मंदिराकडे दुर्लक्ष करतात, त्याच्या कोशाकडे दुर्लक्ष करतात. परंतु दावीद राजाचं जीवन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी परमेश्वराने त्याला दिल्या तरी प्राणो त्याचं मन परमेश्वराच्या कोशाकडे लागलं की मी मंदिरात राहत आहे, मी माझ्या महलात माझ्या पॅलेस मध्ये राहत आहे, परंतु परमेश्वराचा कोश जो आहे, जो सर्व समर्थाचा कोश आहे, तो तर थंब मध्ये राहत आहे. सो आज आमच्या जीवनामध्ये पण आम्ही आमच्या देवाच्या मंदिराकडे, देवाच्या कामाकडे, देवाच्या सेवेकडे आमचा ध्यास लागतो का? आज असे कित्येक मंदिर आहे की त्यांची भयंकर अशी अवस्था झालेली आहे. परंतु लोक स्वतःच्या कामामध्ये, स्वतःच्या घरामध्ये, स्वतःच्या परिस्थितीमध्ये, स्वतःच्या लेकरा बाळाकडे, सगळ्या गोष्टीकडे ते लक्ष देतात, परंतु देवाच्या मंदिराकडे ते लक्ष देत नाही. परंतु आम्ही बघतो की दावीद राजा त्याच्या महलामध्ये राहत आहे. हालेलुया. परंतु त्या महलातल्या गोष्टी त्याला बांधून ठेवू शकल्या नाही. त्या महलातलं ऐश्वर्य त्याला भुलत नव्हतं. आम्ही बघतो की त्याच्या मनामध्ये विचार येत होते की मी तर इतका सुंदर महलामध्ये राहत आहे. आम्ही बघतो की गंधसरू त्यावेळेच खूप मौल्यवान गोष्ट होती. आणि आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं जीवन जगत असताना त्याचा ध्यास जो लागलेला आहे तो परमेश्वराच्या कोशाकडे लागलेला आहे. हालेलुया. त्याचं लक्ष जे आहे ते परमेश्वराच्या कोशाकडे लागले की परमेश्वराचा कोश तर तंबूमध्ये राहत आहे. कधी असं वाटतं का ज्यावेळेस परमेश्वर सगळ्या गोष्टी आम्हाला देतो, आमचं चित्त परमेश्वराच्या घराकडे लागतं का? ज्यावेळेस सगळ्या गोष्टीचा मुबलकपणा आमच्या घरामध्ये असतो त्यावेळेस आम्हाला आठवतं की देवाच्या मंदिरात ह्या गोष्टीची कमतरता आहे. परमेश्वराच्या भवनामध्ये हे नाही. परमेश्वराच्या भवनाची अवस्था हे आहे. कधी कधी आम्ही आमच्या घराला सुंदर सजवतो, सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये आणतो, आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीची आम्ही काळजी घेतो, परंतु आम्ही परमेश्वराच्या मंदिराची काळजी घेतो का? ज्या देवाने तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त करून दिलेल्या आहे, त्या देवाच्या मंदिरामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे या गोष्टीकडे मी पाहतोय का? आज परमेश्वर ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. दावीद राजाच्या जीवनातून आम्हाला परमेश्वर शिकवत आहे की ज्यावेळेस देव ही आम्हाला सर्व बाबतीमध्ये स्वस्थता देतो, परमेश्वर आम्हाला वैभवयुक्त करतो, परमेश्वर आमच्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतो, त्यावेळेस आम्ही त्याच गोष्टीमध्ये गुंग न राहता आम्ही परमेश्वराच्या घराकडे, त्याच्या कोशाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दाविदाच्या मनात एक अपराधीपणाची भावना आहे. मी तर इतकं ऐश्वर्ययुक्त जगत आहे, परंतु ज्या देवाने मला हे ऐश्वर्य दिले त्या देवाचा कोश मात्र तंबूत राहत आहे. पडद्यांमध्ये तो परमेश्वराचा वैभवी परमेश्वराचा कोश राहत आहे. त्याला गिल्टी फील होते, अपराधीपणाची भावना त्याच्या मनात येत आहे. कधी आमच्या मनात अशा अपराधीपणाची भावना आली का मी तर इतकं सगळं चांगलं आहे, परंतु परमेश्वराच्या घरात सगळ्या गोष्टीची मुबलकता आहे का? परमेश्वराच्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत का? परमेश्वराच्या घरात काहीतरी कमतरता तर नाही ना? हालेलुया. प्रियांनो, मी दाविदासारखं परमेश्वराच्या कोशाकडे आमचं लक्ष लावणं गरजेचं आहे. आम्ही बघतो की प्रियांनो, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, पहिले इतिहास याचा 17वा अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये की दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्टास म्हटले, पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, परंतु परमेश्वराचा कोश कनाथीखाली आहे. त्याच्या मनात जे विचार आले ते विचार त्याने नाथानाला सांगितले. नाथान जो त्याचा स्पिरिच्युअल ॲडवायझर होता, एक त्याचा आध्यात्मिक सल्लागार होता, राजकीय नाही बरं का. सल्लागारामध्ये किंवा जे ॲडवाइस करणारे असतात, सल्ला देणारे असतात, त्यांच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात. अहितोफेल जो होता तो राजकीय सल्लागार होता. माहिती अहितोफेलाबद्दल? नाही माहिती का? बरं ठीक आहे, बघूया आपण अहितोफेलाला पण बघूया. सो आम्ही बघतो की राजकीय बाबतीमध्ये सल्ला देणारे आणि धार्मिक बाबतीमध्ये सल्ला देणारे वेगवेगळे होते. हा जो नाथन आहे तो धार्मिक बाबतीमध्ये सल्ला देणारा, त्याचा स्पिरिच्युअल ॲडवायझर हा नाथान होता. हाच नाथान ज्याने शेबेसोबत जो विचार किंवा ज्याही गोष्टी घडल्या
त्याच्याबद्दल परमेश्वराकडून दाविदाला ताडण केलं होतं. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणामध्ये ज्यावेळेस परमेश्वराचा कोश कणाथीमध्ये राहत असताना प्राणो एक अपराधीपणाची भावना दाविदाच्या मनात आली. आणि त्यानंतर प्राणो ही गोष्ट त्याचा जो ॲडवायझर आहे, त्याचा जो सल्लागार आहे नाथान, त्याला तो सांगतोय. नाथान दाविदास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्राण्यांनो आमच्या मनात पण अनेक गोष्टी येतात की आम्ही देवासाठी काहीतरी करावं. देवासाठी काहीतरी करणं ही गोष्ट मनात येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण बरेच जण फक्त स्वतःपुरता विचार करतात, परमेश्वराच्या बाबतीमध्ये विचार करत नाही. परंतु आम्ही बघतो की दावीद राजा जो आहे तो कोशासाठी एक वस्ती स्थान करण्यासंदर्भात प्राणो त्याच्या मनामध्ये विचार येत आहे. आणि ही गोष्ट तो नाथानाला सांगतो. आणि नाथान आम्ही बघतो की त्याला प्रतिउत्तर देतो की तुझ्या मनात जे काही असेल ते तू कर. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही पण प्राणो एखाद्या व्यक्तीला आमच्या मनातली इच्छा प्रगट करतो की मला असं करायचं आहे. मग ते लगेच सांगतात की हो तुम्ही करा, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, ही देवाची इच्छा आहे. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं प्राणो, बऱ्याचदा वेळेस आमचा मानस किंवा आमचं स्वप्न किंवा आमचं मनोदय असतं की आम्ही परमेश्वरासाठी किंवा धार्मिक बाबतीमध्ये काहीतरी करावं. हालेलुया. सो ही जी इच्छा आहे प्राणो, ही धार्मिक इच्छा दाविदाची आहे. हालेलुया. सो तुमच्या मनात प्रभूबद्दल इच्छा येतात की नाही? किती जणांबद्दल येतात बरं, की देवाच्या भुवनासाठी मी काही करेल, आहे की नाही? येतात ना? खूप चांगली गोष्ट. हालेलुया. या ठिकाणी पण प्राण मी बघतो की दाविदाच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि ते आम्ही बघतो की नाथानाला सांगितलं आणि नाथान त्यावर लगेच प्रतिउत्तर देत आहे की तुझ्या मनात जे असेल ते तू कर. हालेलुया. आणखी पुढे वचन 3 आम्हाला सांगतं. वचन 3 वाचा. त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधवायचे नाही. पुढे वाचा. ज्या दिवशी इस्रायल लोकास मी मिसर देशातून बाहेर काढले तेव्हापासून आज दिवसपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. जिकडे जिकडे मी इस्रायल लोकांसह भ्रमण करीत आलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्रायल शास्त्यांना माझ्या लोकांचे पालन करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यास तुम्ही मजसाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी कधी मी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर, तू माझ्या प्रजेचा इस्रायलचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागचा आणले. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की दावीद नाथानाशी बोलतो आणि नाथान लगेच मान्यता देतो की तुला जे करायचंय ते तू काय करून टाक. कारण या वचनामध्ये लिहिले की नाथान दाविदास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर. हालेलुया. कारण देव तुझ्या बरोबर आहे. जी गोष्ट दाविदाने नाथानाला सांगितली, नाथानाने लगेच मान्यता दिली. हालेलुया. बऱ्याचदा असं होतं प्राणो की आम्ही आमच्या जीवनामध्ये किंवा देवाच्या कामाबद्दल, सेवेबद्दल एखादी भावना, एखादा विचार आमच्या मनात येतो आणि ती आम्ही कोणातरी एखादी आध्यात्मिक व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी आम्ही त्या गोष्टी शेअर करतो. लगेच ते आम्हाला सांगतात की हो तुम्ही असं करा, तुमची इच्छा आहे ना प्रभूची सेवा करा किंवा इतर गोष्ट आहे ना तुम्ही करा. ही त्या व्यक्तीचा निर्णय आहे. हालेलुया. हा निर्णय नाथानाचा होता. कारण नाथान म्हटलं की तुझ्या मनात जे आहे ते तू कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. पण वचन 3 आम्हाला सांगतं की त्याच रात्री, ज्या रात्री नाथानाने दाविदाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधावायचे नाही. जेव्हा देव नाही म्हणतो तेव्हा. हालेलुया. हा आपला विषय बर का. बऱ्याचदा कधी कधी आम्हाला नाही विषय किंवा नाही शब्द हा देवाकडून आम्हाला ऐकायला आवडणार नाही, परंतु याच्याबद्दलची वास्तविकता आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते.
कारण बायबल मधला एक एक शब्द खूप महत्वपूर्ण आहे. दावीद एक अभिषिक्त आहे, एक अनुभवी, एक शूरवीर योद्धा आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तू ही इच्छा प्रगट करतो, ही एक धार्मिक इच्छा आहे परमेश्वराचं मंदिर बांधण्यासाठी प्राणो, ही त्याच्या जीवनात, त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेला विचार आहे, त्याची भावना आहे. आणि ज्यावेळेस ही भावना तो प्रगट करतो, नाथान जो आहे तो मान्यता देतो की हो तू कर, तुझ्या मनात जे आहे ते कर. ही नाथानाची मान्यता होती, परंतु ही मान्यता परमेश्वराची नव्हती. बऱ्याचदा आम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे विचार करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आमच्याही मनात असतात की मी असं करील, मी तसं करील, हे करील, ते करेल. परंतु प्राणो, त्याबद्दल परमेश्वर कधी कधी आम्हाला नाही म्हणतो. नाही, ही योजना तुझ्यासाठी नाही, ही योजना कोणासाठी तरी आहे. दाविदाला वाटलं असेल की मी इतका शूरवीर आहे, अनुभवी आहे, अभिषिक्त आहे, गाणारा आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे, मी परमेश्वरासाठी मंदिर बांधू शकतो, माझ्याकडे पैसा आहे, सगळ्या प्रकारचं द्रव्य आहे, मी परमेश्वराच्या मंदिराला उभारू शकतो. परंतु या ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणतो की तू माझं मंदिर बांधायचं नाही. विचार करा, ज्यावेळेस परमेश्वर दाविदाला नाही म्हणाला, त्यावेळेस दाविदाची काय प्रतिक्रिया असेल. कधी कधी आम्ही विचार करतो की मला देवाच्या बद्दल, सेवेबद्दल, इतर गोष्टीबद्दल आवेश आहे, मला प्रभूसाठी काहीतरी करायचंय, माझ्याकडून देवाची सेवा करायची. परंतु परमेश्वर कधी कधी आम्हाला नाही म्हणतो. अनुभवी दावीद, अभिषिक्त दावीद ह्या कामासाठी नाकारला गेला. प्रत्येक वेळेस आम्ही देवाकडून होय किंवा हा ह्या गोष्टीचा आम्ही अपेक्षा करू शकत. देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे बरं का. हालेलुया. तो होय पण म्हणू शकतो, नाही पण म्हणू शकतो. ज्यावेळेस मोशेला खनान देशात न्यायचं होतं, प्रभू म्हटलं की नाही. ज्यावेळेस पौलाने विनंती केली की माझ्या शरीरात जो काटा आहे तो काटा निघावा, त्यावेळेस प्रभू म्हटला नाही, मी तो काटा काढणार नाही. पण प्रभू त्याला एक आश्वासन देतोय की माझी कृपा तुला पुरे आहे. तर ज्या प्रकारे प्रणव मी दुसरं करीन, त्याचा 12वा अध्याय वचन 7 आणि 10 मध्ये बघतो. 2 करीन 12, 7, 10. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी सोडून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाने एक दूत ठेवण्यात आला आहे. मी सोडून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूकडे 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्या राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, पण प्रभूने ऐकली का? हालेलुया. याच्या मागचं कारण होतं की पौलाने चढून जाऊ नये. पण बऱ्याच वेळेस आम्ही देखील काही विनंत्या प्रभूला करतो, परंतु प्रभूकडून उत्तर असतं नाही. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस प्रभू पौलाला ही गोष्ट बोलला, त्यावेळेस पौलाने ही गोष्ट स्वीकारली की नाही? स्वीकारली. सो ज्यावेळेस एखाद्या गोष्टीबद्दल प्रभू नाही म्हणतो ना प्राणो, तर ती गोष्ट आम्ही स्वीकारली पाहिजे. मोशे थोडंसं हे करत होता ना परमेश्वराचं, परमेश्वरा मला घेऊन जा. त्यावेळेस परमेश्वर भडकला. जर मग आम्ही ऐकत नाही ना, तर मग परमेश्वर आम्हाला भडकतो प्राणो. म्हणून जर प्रभू एखाद्या गोष्टीबद्दल नाही म्हणतो ना, तर आम्ही ती गोष्ट स्वीकारली पाहिजे. आणि यामागं पण कारण आहे बरं का. या ठिकाणी प्रभू पौलाला नाही म्हटला, कारण प्रभूला माहित होतं की कदाचित प्रगटीकरणामुळे पौल जो आहे तो चढून जाईल.
आणि जे चढून जातात त्यांना काय केलं जातं? खाली पाडलं जातं, बरोबर. आणि देवाची इच्छा नव्हती की पौलाने खाली पडावं. लुसिफरनाच्या जीवनातून आम्ही ही गोष्ट शिकलोय, की नाही? म्हणून बऱ्याचदा आम्ही देखील प्रभूकडे विनंती करतो की प्रभू अशा अशा प्रकारची गोष्ट माझ्या जीवनात आहे, ही गोष्ट तू माझ्या जीवनातून काढून टाक. परंतु परमेश्वर कधी कधी ती गोष्ट स्वीकारत नाही किंवा मान्य करत नाही. त्याच्यासाठी प्रभूकडून आम्हाला नाही उत्तर मिळतं. कधी कधी आम्ही म्हणतो प्रभू हा आजार, एखादा समस्या असेल, एखादी त्रास असेल, एखादी वेदना असेल किंवा कुठली तरी गोष्ट असेल जी आम्हाला टोचते का काटासारखी. मग आम्ही प्रभूकडे विनंती करतो की प्रभू हा काटा माझ्या जीवनातून दूर कर, हा आजार, ही समस्या, ही परिस्थिती माझ्यापासून दूर कर. परंतु परमेश्वर करत नाही. ते आम्हाला कायमस्वरूपी ठोसा मारते. का? का? हालेलुया. आता कळालं काही गोष्टीबद्दल प्रभू नाही का म्हणतो. म्हणून ज्याही जर प्रभूच्या कडून जर नाही उत्तर मिळतं ना प्राणो, तर ते स्वीकारा. आणि हीच गोष्ट आम्ही दावीद राजाच्या जीवनातून शिकणार आहोत की दावीद परमेश्वराच्या उत्तराला किंवा जे नाही म्हटलं त्याला कसं तो प्राणो अधीन झाला. सो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्राणो दावीद आपल्या मंदिरात राहत आहे, विचार आला की परमेश्वरासाठी मंदिर बांधावं. एक धार्मिक इच्छा आहे. ही वाईट इच्छा होती का? किती धार्मिक इच्छा होती की परमेश्वरासाठी काहीतरी करायचंय, मला देवासाठी मंदिर बांधायचंय. हालेलुया. सो कधी कधी आमचे विचार ना प्राणो एका मोठ्या गोष्टीसाठी प्रेरणादायक ठरतात. हालेलुया, हालेलुया. एक छोटासा विचार एका खूप मोठ्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरतो प्राणो. म्हणून विचार पण येणं गरजेचे आहे, बरोबर. ह्या विचारातूनच पुढे शलोमोन राजाने मंदिर बांधलं. जरी दाविदाने बांधलं नाही, परंतु परमेश्वराने प्राणो दाविदाचा उपयोग त्या मंदिरासाठी केला. कारण त्याच्या हयातीत असताना प्राणो मी बघतो की पुष्कळ तयारी दाविदाने शलोमोन राजाला करून दिली. ओके. सो आम्ही बघतो की प्राणो नाथानाकडून मान्यता मिळाली. नाथान म्हटलं की तुझ्या मनात जे असेल ते कर. आता ह्या ठिकाणी प्राणो एक जे वचन असतं ना त्यावर 70 अर्थ असतात. मग याला मी कसं घेतो हे आमच्यावर डिपेंड असतं, बरोबर. सो या ठिकाणी असं नाही की मग आमच्या मनात जे आलं ते आम्ही करू नये. मग तुम्हाला कदाचित विचार करत असाल की सिस्टर तर असं सांगतात, मग आमच्या मनात आहे की आम्ही देवासाठी करावं, मग आम्ही करू नये का? सो आम्ही करणं गरजेचं आहे. हालेलुया. नाही तर तुम्ही सांगाल की सिस्टरने सांगितलं, नाथान म्हटलं की तुझ्या मनात असेल ते कर, पण प्रभू नाही म्हटला. परंतु प्राणो मी देवाच्या भवनासाठी करणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन काय आहे? दुधारी तलवार. तुम्ही ज्या व्ह्यूनी त्याच्या वचनाकडे बघाल ना त्या व्ह्यूनी ते वचन तुम्हाला अधिक स्पष्ट होईल. हालेलुया. जितके अर्थ तुम्ही घ्याल ना तितके अर्थ त्यातून निघतील, पण योग्य अर्थ घ्या बरं का. हालेलुया. बरेच जण प्राणो या ठिकाणी वचन दिलं जातं आणि बरेच जण प्राणो त्याचा गैरअर्थ काढतात. नंतर आम्हाला येऊन सांगतात की असं असं होतं. परंतु प्राणो यामागे कोणाला दुखवण्याचा किंवा कोणाच्या पर्सनल मॅटरमध्ये हात घालण्याचा कुठलाच विषय नसतो. जसं परमेश्वर देतो तसंच वचन दिलं जातं प्राणो. कारण देवाच्या वचनामध्ये आम्ही भर घालू शकत नाही, देवाच्या वचनातून आम्ही काही काढू शकत नाही. आणि जर तसं केलं जातं तर जो सांगणार आहे त्याच्यावर परमेश्वराचा क्रोध येतो. म्हणून आम्ही देवाच्या वचनाच्या बाबतीत खूप सतर्क असणे गरजेचं आहे आणि योग्य अर्थ घेणं गरजेचं आहे. सो ही बाब जी आहे ती दाविदासाठी होती, कारण या मागे पण काही कारण होते. पण जर तुमच्या मनात देवासंदर्भात, देवाच्या घरासंदर्भात जर काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चित प्रभूसाठी करा. हालेलुया. जे तुम्ही करता ते प्रभूसाठी म्हणून करा. सो पहिले इतिहास याचा 17वा अध्याय वचन 3 मध्ये आम्ही बघतो की त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले. ते असे परमेश्वराची सगळ्या हालचालीवर नियंत्रण आहे बरं का. सगळ्या हालचालीवर कोण काय बोलतंय, दावीद राजामध्ये नाथानामध्ये काय बोलणं झाले, त्यांचा संवाद काय झालाय. हालेलुया. सो ज्यावेळेस तुम्ही संवाद करता ना लक्षात ठेवा तुमच्या संवादाकडे परमेश्वराचं लक्ष आहे बरं का. ज्या दिवशी दावीद आणि नाथानाचं बोलणं झालं त्याच रात्री परमेश्वराने त्याची प्रतिक्रिया दिली की नाही दिली. म्हणजे परमेश्वर सगळं काही माहिती बरं का.
परमेश्वर आमचं बोलणं ऐकतो बरं का. आम्ही काय बोलतोय, कुठल्या विषयावर बोलतोय, काय कुठल्या संदर्भात बोलतोय, कोणा विरोधात बोलतोय, काय बोलतोय, चांगलं बोलतोय, वाईट बोलतोय, सगळ्या गोष्टीकडे परमेश्वराचं लक्ष आहे, बारकाईचं लक्ष आहे. हालेलुया. सो त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, माझा सेवक दावीद यास सांग, त्याच्या मनात अशी इच्छा आहे ना, पण तू त्याला जाऊन सांग. परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतो? अगोदर जी मान्यता दिली ती नाथानाने दिली बर का. म्हणून जोपर्यंत तुम्हाला स्पष्ट आदेश देवाकडून मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला मान्यता देऊ नका. कदाचित एखादी स्पिरिच्युअल व्यक्ती त्याच्या मनानुसार, त्याच्याकडे जे ज्ञान आहे त्यानुसार, हालेलुया. सपोज एखाद्या सिस्टर माझ्याकडे आल्या त्या म्हटलं, सिस्टर मला प्रभूची सेवा करायची. मी हो म्हणाल की हो सिस्टर तुम्ही करा सेवा, प्रभू तुमच्या सोबत आहे. हे माझं म्हणणं झालं. हालेलुया. कारण मला माहिती ही इच्छा चांगली आहे, धार्मिक आहे, परंतु माझी इच्छा ही प्रभूची इच्छा असेल असं नाही. हालेलुया. एखादी व्यक्ती आहे, ठीक आहे, ती व्यक्ती धार्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे, पास्टर्स आहे किंवा कोणी असेल, एखादी विश्वासणारी बहीण असेल, मंडळीतली असेल, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगता की सिस्टर मला देवाबद्दल असं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, ती व्यक्ती तुम्हाला हो म्हणेल की सिस्टर तुम्ही करा. पण त्या व्यक्तीची मान्यता ही देवाची मान्यता असेल असं नाही. म्हणून जोपर्यंत देवाकडून स्पष्ट कॉलिंग तुम्हाला मिळत नाही, क्लिअर परमेश्वर जोपर्यंत मान्यता देत नाही ना तोपर्यंत कुठलंच हातामध्ये काम घेऊ नका. परमेश्वराकडे मागा की माझं जे कॉलिंग आहे प्रभू ते तू स्पष्ट कर, मला स्पष्टपणे दाखव की तुम्हाला कशासाठी निवडलंय, कुठल्या सेवेसाठी निवडलंय. ही गोष्ट करण्यासाठी जर तू माझी निवड केलेली आहे तर हे काम तू माझ्याकडून पूर्ण करून घे. ज्या योजना देवाने केलेल्या असतात प्राणो, त्या योजना परिपूर्ण होतात. बऱ्याच वेळेस आमचा मनोदय, आमची इच्छा, आमचा मानस असतो, आमचे स्वप्न असतात की मी सुवार्तेचं काम करावं, हे काम करावं, ते करावं, परंतु कधी कधी परमेश्वर त्या गोष्टीसाठी आम्हाला नाही म्हणतो, कारण कदाचित त्या गोष्टी करण्यासाठी योग्य आम्ही नसतो. आमच्यापेक्षा कोणीतरी आहे ज्याच्यासाठी देवाने प्राणो ती गोष्ट राखून ठेवली आहे. मंदिर बांधणं ही गोष्ट दाविदाकडून नव्हती प्राणो, दाविदासाठी नव्हती, तर परमेश्वराचं भव्य मंदिर उभारण्यासाठी परमेश्वराने दाविदाचा पुत्र शलोमोन याचा उपयोग केला. ती गोष्ट, तो सन्मान, ते कार्य परमेश्वराने शलोमोनाकडून पूर्ण करून घेतलं. बऱ्याचदा आम्ही आमच्या स्वतःच्या अनुभवावर जातात की मला अजून करायचंय, मला देवासाठी अजून करायचं, हे करायचंय, ते करायचं आहे, परंतु परमेश्वर म्हणतो थांब. हालेलुया. हे काम तू करायचं नाही, हे काम मी कोणासाठी, दुसऱ्या व्यक्तीसाठी ठेवलेलं आहे. आम्ही बघतो की दावीद हा युद्धप्रेमी होता. दाविदाने त्याच्या जीवनामध्ये असंख्य अशा लोकांना मारलं, अनेक रक्तपात त्याने केले, वेगवेगळ्या लढाया असतील, बलिष्ठांशी असेल, शत्रूशी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया दाविदाने आपल्या जीवनामध्ये केल्या. सिकलाग आठवते तुम्हाला? सिकलाग विनाकारण जाऊन लूट करायचा, विनाकारण जाऊन लोकांना मारायचा, मुलं बाळ, स्त्रिया, वृद्ध, कोणावर दावीद दया करत नव्हता. मला वाटतं सिकलाग बद्दल मी बोलले होते. जे त्यावेळेस असतील कदाचित मला वाटतं त्यांना त्याबद्दल माहित असेल की सिकलाग मध्ये दाविदाने काय काय केलं, आम्ही कसं वागतो, काय वागतो, सगळा हिशोब परमेश्वराकडे. आमचे हात किती निर्मळ आहेत, किती शुद्ध आहेत, किती अशुद्ध आहे, ह्या हाताने आम्ही काय काय केलंय, सगळा रेकॉर्ड परमेश्वराकडे आहे. हालेलुया. कदाचित दावीद विसरला असेल की त्यांनी काय काय, ठीक आहे, काही कारणास्तव त्यांनी युद्ध केले, शत्रू सोबत, बलिष्ठी लोकांसोबत युद्ध केलं, परंतु कधी कधी विनाकारण पण रक्तपात त्याने केला. आता सिकलाग मध्ये गेलं तर बराच वेळ लागेल बरं का, म्हणून मी सिकलागकडे जात नाही. फक्त एवढं सांगते की त्याने त्या ठिकाणी बराचसा रक्तपात केला. बरोबर? अहो बरोबर का? मला वाटतं लूट या विषयामध्ये आम्ही शिकलोय ना की कशा प्रकारे लूट दाविदाने केली
आणि जे दाविदाने केलं प्राण मी बघतो की ते सिकलागमध्ये दाविदासोबत घडलं, ज्यावेळेस त्याच्या पत्नी लेकरांना घेऊन गेलं ते, बरोबर. परमेश्वर जाणीव करून देतो बरं का, आम्ही जे करतो ना कधी कधी ते करत असताना आम्हाला भान राहत नाही की ते जे आम्ही करतो त्यामुळे कोणाला किती त्रास होतोय, परंतु तीच परिस्थिती परमेश्वर आमच्याही जीवनात आणतो की त्या व्यक्तीला जो झालेला त्रास आहे तो आम्हाला समजावा, त्याची जाणीव आम्हाला व्हावी. बऱ्याचदा आम्ही सहज बोलून जातो प्रेम, सहज कोणाची टवाळकी उडतो, कोणाची निंदा करतो, कोणाच्या विरोधात बोलतो, कोणाबद्दल काही माहीत नाही काही पण दुमत करतो किंवा काही पण त्या व्यक्तीबद्दल आम्ही मत ठरवून देतो की ही व्यक्ती अशी अशी आहे. जसं आम्ही बघतो की प्रेषितांनी त्या आंधळ्याबद्दल मत करून टाकलं की हा कोणाच्या तरी पापामुळे आंधळा झालाय, काहीच त्याची हिस्ट्री माहिती नाहीये. पण प्रभू म्हणतो की हा कोणाच्या पापामुळे आंधळा नाही, तर हा देवाच्या गौरवासाठी आंधळा. सगळ्यांना आम्ही कधी पण कदाचित कोणाबद्दल ही काहीही मत करून टाकतो, त्या व्यक्तीबद्दल आम्हाला काही माहीत राहत नाही. या आंधळ्या व्यक्तीबद्दल प्रेषितांना काही माहीत नाही तरी ते त्याला पापी ठरवून मोकळे झाले. होतं असं आम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मत करतो, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात समस्या आहे, आम्ही विचार करतो की ह्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी पाप आहे, त्या कारणामुळे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या आली. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आजार आहे, आम्ही विचार करतो की ह्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी पाप आहे, त्या पापाच्या कारणामुळे हा व्यक्ती आजारी आहे. परंतु कधी कधी तो आजार देवाच्या गौरवासाठी असतो. हालेलुया. कधी कधी जाणीव करण्यासाठी परमेश्वर अशा गोष्टी आमच्या जीवनात करत असतो. तसंच सिकलागमध्ये अनेक गोष्टी घडल्या प्राणो. मी बघतो की ज्यावेळेस तो पलिष्ठी लोकांमध्ये राहत होता दावीद, प्राणो दाविदाने विनाकारण रक्तपात केला, विनाकारण लोकांना मारलं, त्यांची लूट आणली, त्यांचे सोनं नाणे, त्यांची भांडी कुंडी असेल किंवा बऱ्याच गोष्टी असेल तो दावीद सिकलागमध्ये घेऊन आला. हालेलुया. परमेश्वराला आठवण होती की नाही की सिकलागमध्ये काय झालंय. आमच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर आम्ही काय करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराकडे रेकॉर्ड आहे प्रत्येक गोष्टीचा, काय बोललोय, काय केलंय, किती शुद्ध जीवन जगलोय, किती पवित्र जीवन जगलोय, किती अशुद्ध जीवन जगलोय, कोणाबद्दल काय बोललोय, काय केलंय, काय केलं नाही, सगळ्या गोष्टी. आणि हे सगळे रेकॉर्ड कधी कधी समोर येणार आहे माहिती, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या पांढऱ्या सिंहासनावर विराजमान होणार आहे, ज्यावेळेस पुस्तके उघडली जाणार आहे आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करणार आहे, त्यावेळेस हे सगळे रेकॉर्ड समोर येणार आहे. प्रत्येक गोष्ट नमूद आहे बरं का. हालेलुया. प्रत्येक गोष्ट नमूद आहे. तुमचे अश्रू आहे, तुमचं रडणं आहे, प्रभूसाठी तुम्ही जितकं पावलं चाललाय त्या प्रत्येक पावलाचा हिशोब, त्याचा सगळा रेकॉर्ड परमेश्वराकडे, सगळा रेकॉर्ड. तुम्ही प्रभूसाठी काय केलंय, दशमांश दिलाय, दान दिलंय. कारण आम्ही बघतो की कर्णेलाला प्रभूचा दूत म्हटला की तुझ्या दान धर्माचं काय करण्यात आलं आहे, स्मरण. सो आम्ही जेही प्रभूसाठी देतोय प्रियानो, त्या प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड प्रभूकडे आहे आणि तो पारितोषिक देणार आहे. हालेलुया. ओके. पहिले इतिहासाचा 17वा अध्याय वचन 4. माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधवायचे नाही. ओके. सो परमेश्वरासाठी काही करण्यासाठी प्राणो स्वप्न बघणं, इच्छा करणं प्राणो कधी कधी हे आमच्या मनानेच असतं प्राणो, ते प्रभूकडून नसतं. हालेलुया. पण ज्या गोष्टी प्रभूकडून नियुक्त असतात किंवा जे स्वप्न असेल किंवा जे मनोदय असेल किंवा ज्या इच्छा जर प्रभूच्या असेल, त्या इच्छा पूर्ण होताना आमच्या जीवनामध्ये दिसतात. याचं एक उत्तम उदाहरण आम्ही बघतो की योसेफाने जे स्वप्न बघितले ते स्वप्न मिस्रामध्ये पूर्ण झाले की नाही. काय स्वप्न बघितलं होतं सांगा बरं, सांगा. अजून बरंच राहिलं आपल्याला कंप्लीट करायचं. सांगा. त्याचे भाऊ त्याला नमन करत, आणखी पेंढ्या त्याला नमन करताना बघितलं.
एक पेंढी उभी आहे. ओके, आणखी ते स्वप्नात ते वेगळं होतं, पण त्याच्या संदर्भात, योसेफाच्या संदर्भातच. ओके, त्याचे भाऊ त्याचा आदर करतील किंवा नमन करतील ह्या गोष्टी त्याने बघितल्या होत्या स्वप्नामध्ये. बराचसा वेळ लागला मिस्रामध्ये जाणं, कैद वगैरे होणं, फारोचा स्वप्नाचा अर्थ सांगणं, त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मिस्राचा पंतप्रधान होणं, आणि ज्यावेळेस त्याचे भाऊ धान्य घेण्यासाठी येतात आणि ज्यावेळेस ते योसेफा पुढे झुकतात, दंडवत घालतात, मिस्राचा अधिपती म्हणून त्याला नमन करतात, त्यावेळेस योसेफाचं स्वप्न जे परमेश्वराकडून होतं ते पूर्ण झालेलं आम्हाला दिसतं. सो जे परमेश्वराकडून आहे ना प्रियानो, ते आमच्या जीवनात पूर्ण होतं. पण बऱ्याचदा काही स्वप्न ही आमचीच असतात, ते परमेश्वराचे नसतातच, मुळीच नसतात. हालेलुया, हालेलुया. आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी करावं, परंतु कदाचित त्या कामासाठी किंवा ती योजना आमच्यासाठी नसते. दाविदालाही वाटलं की मी परमेश्वरासाठी मंदिर बांधावं, एक भव्य दिव्य मंदिर बांधावं, कारण प्राणो त्याच्याकडे अनुभव होता, मॅच्युरिटी त्याच्यामध्ये होती, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. तरी पण परमेश्वराने एका अनुभवी, एका अभिषिक्त व्यक्तीला त्या गोष्टीसाठी नकार दिला. कारण ती योजना, मंदिर दाविदाने बांधावं हा त्या योजनेचा भागच नव्हता. प्राण मंदिर शल्मोनाकडून बांधल्या जावं हा परमेश्वराच्या योजनेचा भाग होता. हालेलुया. आणखी आम्ही बघतो वचन 5 मध्ये की ज्या दिवशी इस्रायल लोकांस मी मिस्र देशातून काढले तेव्हापासून आज दिवस परत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. जिकडून तिकडे मी इस्रायल लोकांसह भ्रमण करीत आलो, तिकडे तिकडे ज्या कोणा इस्रायल शास्त्रांचा माझ्या लोकांचे पालन करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यास तुम्ही माझ्यासाठी गंधस्वरूचे मंदिर का बांधिले नाही, असा एक शब्द तरी कधी मी बोललो आहे का? कधी कधी प्राणो एखाद्या गोष्टीची आज्ञा आम्हाला मिळत नाही. परमेश्वराने आज्ञा केली होती दाविदाला की माझं मंदिर बांध, केली होती. परमेश्वर शब्द बोलला होता माझं मंदिर बांध. हालेलुया. कधी कधी परमेश्वर काहीच कुठलाच आदेश देत नसतो, परंतु मनानेच आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. होतं असं म्हणून परमेश्वराकडून प्राणो स्पष्ट आदेशाची वाट पहा. प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की मी कधी बोललोय का, मी तुला आज्ञा केली का, मी तुला सांगितलंय का? कधी कधी प्राणो होऊन आम्ही आमच्या मनाने एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ज्यावेळेस प्रभू आम्हाला नाही म्हणतो त्यावेळेस आम्हाला त्रास होतो की नाही? कोणाला आवडेल का नाही म्हटलेलं? म्हणून जास्त विचार नाही करायचं बरं का. प्रभूकडून मागायचं की प्रभू तुझ्या योजना, तुझे मनोदय माझ्या जीवनात सिद्धीस नाही. हालेलुया. माझी इच्छा नव्हे तर तुझ्या इच्छेनुसार माझ्या जीवनामध्ये घडून आण. कधी कधी बऱ्याच इच्छा आम्ही प्रभूच्या संदर्भात करतो आणि प्रभूच्या संदर्भात करणं योग्य आहे, ही धार्मिक इच्छा होती, चांगली इच्छा होती, परंतु याच्यासाठी प्रभूकडून त्याला नाही ऐकावं लागतं. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की नाही सगळं काम आम्हीच करावं, आहे की नाही? मलाच देवाने निवडलंय, मीच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, आहे की नाही? परंतु परमेश्वर म्हणतो की थांब, अजून कोणी आहेत ना पुढे, आहे की नाही? अजून वेळ आलेली नाही, मंदिर बांधण्याची वेळ आलेलीच नाही, कारण अजून शल्मोन राजा जन्मालाच आला नव्हता. करतो उतावळीपणा. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही एखाद्या गोष्ट करण्यासाठी उतावळी करतो प्राण, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राण, मला शिकवतं की मी देवाच्या अधीन असणं गरजेचं आहे. त्याला जास्त आवडत नाही, कमी पण आवडत नाही. तो परमेश्वराचं मापदंड आहे ना प्राणो, तो वेगळाच आहे. जास्त धार्मिकता दाखवली, आम्ही बघतो की मला वाटतं एक व्यक्ती जो प्रार्थना करत होता आणि त्याच्या बाजूला पण एक व्यक्ती प्रार्थना करत होता. कोण होते ते सांगा बरं? मला वाटतं एक परुषी होता,
बरोबर? प्रभू मी खूप धार्मिक आहे, उपवास करतो, प्रार्थना करतो, असं करतो तसं करतो, आणि तो व्यक्ती तो स्वर्गाकडे पण बघत नाही, है ना? धार्मिक कोणाला ठरवलं? जो उपवास करणारा, दान दशवून देणारा, बायबलचा अभ्यासक, तो नीतिमान ठरला का? सो परमेश्वर कोणाला नीतिमान ठरवेल किंवा कोणाला परमेश्वर योग्य ठरवेल, हे परमेश्वराचा न्यायदंड आहे बरं का. त्याचा न्याय मनुष्य समजूच शकत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की नाही आम्हीच धार्मिक आहोत, आम्ही वचनाचं पालन करतोय, शब्दात पालन करतो, दान दशावून देतो, प्रार्थना करतो, उपवास करतो, सगळ्या गोष्टी अभ्यास करतो, खूप सगळ्या गोष्टी आपणच आहो, मीच आहो. ती व्यक्ती जी आहे ती व्यसनी आहे, अशी आहे, तशी आहे, म्हणून कधी कधी त्या व्यक्तीला मी दोषी ठरवतो. परंतु परमेश्वर ठरवतो का प्रियानो? हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराचा मापदंड आम्हाला समजूच शकत नाही. धार्मिक, जास्त धार्मिक असेल तिथून पण तो दोष काढू शकतो, कारण आम्ही स्वतःला उंच करतोय. जो दोषी पणाची भावना स्वीकारतोय, परमेश्वर त्याला प्राण सदोष परमेश्वर म्हणून पाहतोय. परमेश्वर त्याला सदोष ठरवतोय, परमेश्वर त्याला योग्य ठरवतोय. कधी कधी मनुष्य एखाद्या मनुष्याला प्राणो अयोग्य ठरू शकतात, परंतु परमेश्वराच्या बाबतीत तसं नाही. त्याने त्या पापी स्त्रीला पण काय केलं? क्षमा केलं. तिला सगळ्यांनी दोषी ठरवलं. नियमशास्त्रामध्ये नियम पण तसा होता की जो व्याभिचार करताना सापडेल त्यांना धोंडमार करावी, मारावी. हालेलुया. पण प्रभूने तिला दोषी ठरवलं का? प्रभूचा जो मापदंड आहे किंवा न्याय करण्याची जी पद्धती आहे, ती पद्धती आम्हाला समजूच शकत नाही. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या गोष्टी परमेश्वराने दाविदाला सांगितल्याच नाही, परमेश्वर बोललाच नाही, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न तो करत आहे. पण प्रभू त्याला म्हणत आहे की मी असं बोललो का तुला? मी तुला असा आदेश दिला का? नाही. हालेलुया. सो बऱ्याच वेळेस प्रियानो, कधी कधी आम्हाला जर परमेश्वरासाठी काही करायचे ना प्रियानो, त्यासाठी देवाकडून प्रियानो योग्य प्रकाशन आणि स्पष्ट प्रकाशन मागा की प्रभू मी काय करू? हालेलुया. तुझा आदेश माझ्यासाठी काय आहे? माझी इच्छा, माझ्या कल्पना, माझे विचार मी एका बाजूला सारतोय. प्रभू तुझ्या इच्छा, तुझ्या योजना, तुझे हेतू, तुझे संकल्प जे आहे ते माझ्या जीवनात पूर्ण कर. आणि परमेश्वराने ज्या योजना तुमच्यासाठी केलेल्या आहे ना प्राणो, त्या योजना तुम्ही तुमच्या जीवनात पूर्ण होताना पाहाल. म्हणून प्राणो, एखाद्या व्यक्ती मान्यता देते, ठीक आहे, ती व्यक्ती स्पिरिच्युअल आहे, नाथानाने मान्यता दिली, पण परमेश्वराने दिली का? कारण ती मानवीय मान्यता होती, ती परमेश्वराकडून नव्हतीच. म्हणून व्यक्तीवर जाऊ नका बर का. हालेलुया. व्यक्ती तुम्हाला मान्यता देईल किंवा ते नकार देतील, ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. परमेश्वर. हालेलुया. आम्ही परमेश्वराची मान्यता मिळवणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराला प्राधान्य देणं गरजेचं आहे. कदाचित प्राणो मनुष्य त्यांच्या मनाने आम्हाला निर्णय देतील की हो सिस्टर तुम्ही असं करा, तसं करा, हे करा, ते करा, आणि बऱ्याचदा आम्ही तसं ऐकतो. असे कित्येक उदाहरण आमच्या जीवनात येतात प्राणो. काही जण येऊन सांगतात की एका सिस्टरने मला असं असं सांगितलं, मी त्यांचं ऐकलं आणि आता त्या गोष्टी मला खूप त्रासदायक ठरत आहे. मग आम्ही विश्वास करतो की अरे ही व्यक्ती विश्वासणारी आहे, ही व्यक्ती मंडळीतली आहे. हालेलुया. ही व्यक्ती माझ्यासोबत बसणारी आहे. ह्या व्यक्तीला मी विचारलं की मी काय करून, ही व्यक्ती मला म्हटली हो सिस्टर परमेश्वराची इच्छा असेल. प्राणो, इतर व्यक्तींपेक्षा प्रियानो किंवा इतर व्यक्तीच्या सल्ल्यापेक्षा आम्ही परमेश्वराचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्या योजनाच आमच्या जीवनात पूर्ण होतात. प्रियानो, एखादी व्यक्ती असेल, आमचा ॲडवायझर असेल किंवा कोणी असेल प्रियानो, त्यानुसार जर आम्ही चालतोय, परमेश्वराचं प्रियानो स्पष्ट प्रकाशन आम्हाला मिळत नाही, तर देवाच्या योजना आमच्या जीवनात कधीच पूर्ण होणार नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीपेक्षा तुमच्या मनात जे आहे प्रभूसाठी करायचं, त्याबद्दल परमेश्वराला विचारा.
तुझ्या योजना, स्पष्ट योजना तुम्हाला दे प्रभू, की मी तुझ्यासाठी काय करू. माझी इच्छा ही तुझी इच्छा आहे का. मी जो विचार करतोय तुझ्या संदर्भात, तुझ्या कामासंदर्भात असेल, तुझ्या मंदिरासंदर्भात असेल, तुझ्या सेवेसंदर्भात असेल, तुझ्या सेवकाला मदत करण्यासंदर्भात असेल, किंवा इतर कुठल्याही संदर्भात असेल, प्रभू तू मला गाईड कर, तू मला सांग. मी एखाद्या व्यक्तीला नाही विचारणार. कदाचित ती व्यक्ती एखादी वेळेस चुकीचीही असू शकते. त्या व्यक्तीचे निर्णय ही तुझे निर्णय असू शकत नाही. कदाचित त्या व्यक्तीचे निर्णय ही त्या व्यक्तीच्या मनाचेच असतात. आणि असं झालंय. मी कित्येक असे प्राण्य, कित्येक बहिणीकडून ऐकलंय की सिस्टर मला असं असं सांगण्यात आलं आणि मी ते केलं. काही जणांनी घर सोडलेत. इतक्या भयंकर भयंकर गोष्टी घडतात प्राणो. बराचदा प्राणो आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले कोणाकडून पण घेतो प्राणो, आणि हे सल्ले आमच्यासाठी खूप घातक ठरतात बरं का. अम्मोननी सल्ला घेतला होता, तो सल्ला त्याच्यासाठी जीव घेणं ठरला. कारण या सल्ल्यामुळेच प्राणो आम्ही बघतो की त्याने त्याची बहीण तामारला भ्रष्ट केलं. म्हणून जर सल्ला तुम्ही घेताय ना प्राणो, तर तुम्ही देवाकडून घ्या, कारण त्याचा सल्लाच तुमच्यासाठी हिताचा आहे. हालेलुया. त्याच्या वचनातून सल्ला घ्या प्राणो. हे त्यांनी त्याच्यासाठी ठेवले, तुम्हाला सल्ला देण्यासाठीच ठेवलेलं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच त्याने त्याचं वचन दिलेलं आहे. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो ज्यावेळेस परमेश्वर दाविदाला नाही म्हटला प्राणो, त्यावेळेस दाविदाने देवाचा निर्णय स्वीकारला. हालेलुया. तो दाविदावर समर्थन करत बसला नाही की परमेश्वरा मी असा, परमेश्वरा मी तसा, मी एवढं केले ना, तुम्हाला का नाही म्हणतो, असं म्हटला का. तो परमेश्वराच्या अधीन झाला प्राण. सो ज्यावेळेस परमेश्वर देखील एखाद्या गोष्टीसाठी प्राण आम्हाला नाही म्हणतो ना, तर ती गोष्ट आम्हाला स्वीकारता आली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आम्ही देवाच्या योजनेला नम्रपणे अधीन झालं पाहिजे प्राण. नाही म्हणणं मागचं एक कारण होतं, आणि ते कारण काय होतं माहिती आहे. पहिले इतिहास याचा 22 अध्याय वचन 7 आणि 8. दावीद आपला पुत्र शल्मोन यास म्हणाला, माझा देव परमेश्वर याच्या नामाप्रीतीत मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा, पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे आणि पुष्कळ युद्ध केली आहेत. तुला माझ्या नामाचे मंदिर बांधवायचे नाही, कारण तू माझ्या देखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहे. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की जी परमेश्वरची जी योजना होती किंवा जी इच्छा होती, त्या इच्छेला दावीद स्वाधीन होताना आम्हाला पाहायला मिळतं. वचन 6 पासून आम्ही बघतो की मग त्याने आपला पुत्र शल्मोन यास बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ ते मंदिर बांधण्याची आज्ञा केली. कोणाला केली? शल्मोनाला केली. स्वीकारलं वचन का म्हटलं नाही मीच करल, तो तर लहान आहे, त्याला काय समजतंय, मी इतका अनुभवी आहे, इतका अभिषिक्त आहे, गोल्याथाला मी मारलंय, हे केलंय ते केलंय. शल्मोन राजा तर आताच सुकुमार तरुण आहे, त्याला काय माहिती व्यवहार, मी करू शकतो व्यवहार, असं म्हटला का? म्हटला का? त्यांनी काय केली? आज्ञा केली. कोणाला? म्हणजे त्याने ती गोष्ट स्वीकारली की ही गोष्ट माझ्यासाठी नाही, ही गोष्ट शल्मोनासाठी. हालेलुया. कारण परमेश्वराला युद्ध करणारा नको होता. दावीद हा युद्ध प्रेमी होता, आणि जो शल्मोन राजा आहे तो कसा आहे? शांतता प्रिय. मंदिराच्या काम करण्यासाठी युद्ध करणाऱ्याची काय आवश्यकता आहे? युद्ध करणाऱ्याची आवश्यकता रणभूमीत. गल्ल्याथासोबत केलं की नाही युद्ध, ती जागा त्याच्यासाठी व्यवस्थित होती. बरोबर का? परमेश्वराचं काम करण्यासाठी परमेश्वराला एक शुद्ध हाताचा मनुष्य हवा होता. आम्ही बघतो की परमेश्वराने त्याला नाकार दिला, कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ रक्तपात केला. आम्ही बघतो पहिले शमूएलाचा 27 अध्याय 6 आणि 9 आम्हाला पाहायला मिळतं. पहिले शमूएल 27.
वचन 6 आणि 9. तेव्हा अखिशाने त्या दिवशी त्याला सिकलाग हे नगर दिले, म्हणून सिकलाग हे नगर आजवर यहुद्यांच्या राजाचे आहे. पलिष्ठांच्या देशात दावीद जाऊन राहिल्यास पुरे 1 वर्ष 4 महिने झाले. मग दावीद व त्याचे लोक यांनी गशुरी, गिरिजीव, अमालेकी यांच्यावर स्वारी केली. शुराकडून मिस्र देशाकडे जाताना जो प्रदेश सांगतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून बसली होती. दाविदाने त्या प्रदेशावर मारा केला आणि त्यातल्या कोणाही स्त्री पुरुषास जिवंत सोडिले नाही. आणि त्यातली शेरडे, मेरडे, बैल, गाढवे, उंट आणि वस्त्रा प्रावरणेही घेऊन तो परत अखिशाकडे गेला. ओके, या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की दाविदाने प्रियानो बरीचशी लूट केली आणि त्याने काय केलं होतं, रक्तपात केला होता. त्याचे हात रक्तपाताने विंटाळलेले होते. त्याच्या हाताने बऱ्याचशा जणांना मारलं होतं. मग त्या हाताने परमेश्वराचं पवित्र मंदिर बांधलं जाणार होतं का? कारण ते मंदिर मानवासाठी नव्हतं, तर ते मंदिर देवासाठी होतं का? हालेलुया. बऱ्याचदा आम्हाला वाटतं की मी हे करावं, परंतु आम्ही विचार करतो का की माझे हात तितके निर्मळ आहे का हे करण्यासाठी? मी तितकं शुद्ध, मी तितकं पवित्र आहे का? कारण मी कुठल्या मनुष्याचं काम करत नाही आणि मनुष्याचं काम केलं तर चालेल ही. आमचे हात तितके निर्मळ आहे का प्राणो की आम्ही देवासाठी भवन तयार करू शकतो, देवासाठी मी काम करू शकतो, देवासाठी मी काहीतरी सेवा करू शकतो, देवासाठी जे समर्पित आहे, जे पवित्र आहे, भव्य दिव्य आहे, ज्या ठिकाणामध्ये परमेश्वराचा वास आहे, त्यासाठी या अशुद्ध हाताने आम्ही काही करू शकतो का? आम्ही विसरून जातो की आमचे हात कसे आहेत, आम्ही काय केलंय, आमचा भूतकाळ काय होता, सिकलाग मध्ये काय केलं, बलिष्ठांसोबत काय केलं, किती रक्तपात घेतला, किती लहान लेकरांना मारले, स्त्रियांना मारले, पुरुषांना मारले, सैनिकांना मारले, उरिया हित्तीला मारले, काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी विसरून जातो. आणि मला वाटतं की मी खूप मोठं काम परमेश्वरासाठी करावं, एक भव्य मंदिर परमेश्वरासाठी उभारावं. परमेश्वर प्रियानो, आम्ही बघतो की दाविदाला परमेश्वराने नाकारलं कारण त्याचे हात शुद्ध नव्हते, कारण त्याच्या हाताने रक्तपात केला होता. प्रियानो, आम्हाला देखील परमेश्वरासाठी काहीतरी करायचंय प्रियानो. त्यासाठी प्रियानो शुद्धता खूप महत्वाची आहे. हेच ते कारण होतं, रक्तपात, ज्यामुळे परमेश्वराने दाविदाला नाकारलं. आणि ही गोष्ट दाविदाने स्वीकारली की हो मी केले. हे मोठेपणा आहे बरं का, चूक कबूल करणं. कारण जो आपले पापे कबूल करतो, स्वीकारतो ना, त्याला क्षमा होते. पण बरेच जण असतात की ते कबूल करत नाही, करतात पाप परंतु ते कबुली परमेश्वराला देतच नाही, कन्फेस करतच नाही की हो मी हे केलंय, माझ्याकडून झालंय. दाविदाने कन्फेस केलं की हो माझ्याकडून रक्तपात झालाय. आणि म्हणून प्राणो ती गोष्ट स्वीकारून तो परमेश्वरासमोर कुठल्या प्रकारचा विवाद करत बसला नाही की मला का देत नाही प्रभू, तू मी तितक्या योग्यतेचा नाही का, माझ्या मुलाला काय येतं, तो लहान आहे, असं आहे तसं आहे, माझ्याकडे चांगले अनुभवी लोक आहे, अनुभवी सल्लागार आहे, यांच्या मदतीने मी चांगल्या प्रकारे बांधू शकतो. असं कुठल्याच गोष्टी तो परमेश्वरासमोर बोलला नाही. तर त्याला जे आदेश मिळाला त्या आदेशावरून त्याला जे करायचं होतं प्राणो, त्या करण्यासाठी त्याने शलमोन राजाला आज्ञा केली की तू परमेश्वराचं मंदिर बांध. हालेलुया, हालेलुया. यशाया 55:9. यशायाचा 55 वचन 8 आणि 9. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग
तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. ओके, सो या ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगतं की कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतो? कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. सो परमेश्वराच्या कल्पनेमध्ये, परमेश्वराच्या विचारामध्ये आणि आमच्या विचारामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि हे अंतर आम्ही स्वीकारलंच पाहिजे, जसं दावीद राजाने स्वीकारलं. हालेलुया. कारण प्राणो मी प्रभूचं काम करतोय, आम्ही व्यक्तीसाठी माणसासाठी हे काम करत नाही. म्हणून प्राणो ज्या देवाच्या योजना आमच्यासाठी आहे प्राणो, त्या योजना आम्ही स्वीकारल्या पाहिजे. कारण प्राणो हे काम आम्ही कुठल्या मनुष्यासाठी करत नाही. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, पहिले इतिहास याचा 29 अध्याय वचन 2 आणि 9. एक इतिहास 29 1 आणि 2. नंतर दावीद राजाने सर्व सभेस म्हटले, माझा पुत्र शल्मोन सुकुमार बालक आहे, यास देवाने निवडले आहे. कबूल केलं का की देवाचं मंदिर बांधण्यासाठी देवाने शल्मोनाला निवडलं, ही बाब दावीदाने कबूल केली. आणि पुढे वचनात लिहिले, आणि काम तर मोठे आहे, कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर देवासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. सो कदाचित आम्हाला मंदिर बांधण्यासाठी उभं केलं नसेल किंवा एखादं काम करण्यासाठी उभं केलं नसेल, परंतु त्या कामाला पूर्ण करण्यासाठी, त्या कामाला हातभार लावण्यासाठी देवाने आम्हाला निवडलं असेल. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रियांनो, दावीदाने आपल्या हयातीमध्ये पुष्कळ तयारी केली मंदिराच्या उभारणीसाठी. आणि आम्ही बघतो पहिले इतिहासाचा 22 अध्याय वचन 5, पहिले इतिहास 22:5. दावीद म्हणाला, माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वर प्रीतीत बांधवायचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे, म्हणून मला यासाठी तयारी केली पाहिजे. या प्रकारे दावीदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. हालेलुया. कदाचित बांधण्यासाठी नव्हे किंवा एखाद्या विशिष्ट सेवेसाठी देवाने आम्हाला निवडलं नसेल, परंतु ती सेव काही पूर्ण करण्यापर्यंत, ती तिथपर्यंत नेण्यासाठी कदाचित देवाने आम्हाला निवडलं असेल का. ठीक आहे, ते काम करू शकत नाही, पण त्या कामाला आम्ही पूर्णत्वाकडे तर घेऊन जाऊ शकतो. त्या कामासाठी आम्ही हातभार तर लावू शकतो. हालेलुया. दावीदाने तयारी केली, स्वीकारलं आणि तयारी केली, शल्मोनाला मदत केली परमेश्वराचं मंदिर जे ते अत्यंत भव्य बनवण्यासाठी. तुम्हाला माहिती, बरंच सोनं शल्मोन राजाने जे मंदिर बांधलं ते भारतातून गेलंय आणि जे वेस्टर्न वॉल आहे त्या ह्याच मंदिराचा अवशेष आहे. आणि याच ठिकाणामध्ये जाऊन आम्ही तुमच्या प्रेयर रिक्वेस्ट ठेवणार आहोत. हे तेच मंदिर आहे बरं का. हालेलुया. ओके, सो दावीदाने पुष्कळ तयारी केली प्राणो. आणखी आम्ही बघतो एक इतिहास याचा 28 अध्याय वचन 28-20. आपण शेवटच्या भागामध्ये आहोत, 28 आणि 20. मग दावीद आपला पुत्र शल्मोन यास म्हणाला, हिम्मत बांध, ध्येय धर आणि हे कार्य कर, भिवू नको, खचू नको, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्या बरोबर आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही. ओके, सो कदाचित एखादी सेवा करण्यासाठी नव्हे, पण ती सेवा जे पूर्ण करणार आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या मागे उभे राहून त्यांना पुढे ढकलण्यासाठी देवाने निवडलं असेल. हा पण एक सेवेचाच भाग आहे, कारण आपण परमेश्वराचंच मंदिर बांधत आहोत. ठीक आहे, ते मंदिर आम्ही बांधणार नाही, पण जे बांधणार आहे त्यांना पुश करू शकतो, पुढे ढकलू शकतो का नाही आपल्या शब्दाद्वारे. हो, असं ढकलणं नाही बरं का, प्रोत्साहन आहे की नाही. हो, तुम्ही करू शकता तुम्ही, कारण ते मंदिर इतकं भव्य होतं, इतकं भव्य होतं प्राणो, ते काम इतकं सोपं नव्हतं. हालेलुया. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो वचन 20 मध्ये की मग दावीद आपला पुत्र शल्मोन यास म्हणाला, हिम्मत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर. सो ज्या व्यक्तीला परमेश्वराने एखादं विशिष्ट काम दिले ना प्राणो, त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणारे तुम्ही बना. त्या व्यक्तीला सांगा
की परमेश्वर तुझ्या पुढे आहे, चालत आहे, परमेश्वर हे काम करेल. तुमच्या प्रोत्साहनाद्वारे, तुमच्या बोलण्याच्या द्वारे परमेश्वराचं मंदिर त्या व्यक्तीच्या द्वारे निश्चित उभं राहील. दावीद रडत बसला की परमेश्वरा तुम्हाला का नाकारलंस, परमेश्वरा तुम्हाला का नाही म्हटलास, असं बोलला. तयारीला लागला की नाही? सगळी तयारी शल्मोन राजाला करून दिली की नाही? कदाचित परमेश्वराने आम्हाला तयारीसाठी निवडलं असेल. कदाचित परमेश्वराने आम्हाला इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी, जे परमेश्वराच्या मंदिराला उभारणार आहे त्यांना मदत करण्यासाठी देवाने निवडलं असेल. कदाचित त्यासाठी देव आम्हाला परवानगी देत असेल. ठीक आहे, बांधण्यासाठी देत नाहीये, परंतु मदत करण्यासाठी, हातभार लावण्यासाठी तर देव आम्हाला परवानगी देत आहे. करणार की नाही? मग अहो करणार की नाही? कुठलंच काम प्रभूच्या बाबतीत छोट नाही. प्रेम जेही आम्ही करतोय ते आमच्या प्रभूसाठी करत आहोत, त्याच्या मंदिरासाठी आम्ही करत आहोत. मग दावीद आपला पुत्र शल्मोन यास म्हणाला, हिम्मत बांध, धैर्य धरा आणि हे कार्य कर, भिवू नको, खचू नको, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्या बरोबर आहे. कदाचित तो खचत असेल, कारण काम इतकं मोठं होतं, तो सोक मारा होता, त्याला तितकं माहिती नसेल आहे की नाही, त्याच्यावर खूप जास्त बर्डन आला असेल ती गोष्ट करण्यासाठी, परंतु दावीदाने त्याला प्रोत्साहन दिलं आहे की नाही. आणि या प्रोत्साहनाच्या द्वारे आम्ही बघतो की शल्मोनाने परमेश्वराच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. 1 राजे 8:16. मी आपल्या इस्रायल लोकास मिस्र देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासस्थान मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्रायल वंशाकडून मी कोणतेही नगर निवडून घेतले नाही, पण माझे लोक इस्रायल याचवर दावीदास मी निवडून नेमिले आहे. ओके, आणखी एक वचन वाचूया. वचन 19, 18-19. पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटचा जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील. ओके, पहिले राजे असं 8वा अध्याय वचन 18. पण परमेश्वर माझा बाप दावीद यास सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधावे, असा तू मनोदय धरला आहे, हे तू चांगले केले आहे. पण तू मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधेल. परमेश्वर जे हे वचन बोलला ते त्याने पुरे केले. मी आपला बाप दावीद याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्रायलाच्या गादीवर बसलो आहे आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ मी हे मंदिर बांधले आहे. हालेलुया. सो परमेश्वराचं मंदिर शल्मोन राजाच्या द्वारे पूर्ण झालं. जे काम साठी दावीदाला नाकारलं गेलं ते काम शल्मोनाच्या द्वारे परमेश्वराने पूर्ण केलं. एक वचन शेवटचं वाचूया. 2 इतिहास 7वा अध्याय वचन 15. 2 इतिहास 7:15. जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. सो जे मंदिर शल्मोन राजाने बांधलं प्रियानो, आम्ही बघतो की त्या ठिकाणामध्ये शल्मोन राजाने विनंती केली, ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं. वचन 14 मध्ये, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्या क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. सो हा करार परमेश्वराने त्या मंदिराशी केला आणि त्या मंदिरामधून जी ही प्रार्थना केली जाते प्राणो, ती प्रार्थना आजही परमेश्वर त्या ठिकाणातून ऐकतो प्राणो. सो ज्या ही प्रार्थना तुम्ही प्रभू पुढे दीन होऊन कराल प्राणो, तर परमेश्वर निश्चित त्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आणि ज्या योजनासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे, ज्या कामासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलं, जसं परमेश्वराने शल्मोनाच्या द्वारे त्या मंदिराला उभारलं, त्या प्रकारे परमेश्वर त्याचे उद्देश, त्याचे हेतू, त्याच्या योजना तुमच्याद्वारे सिद्धीस नेऊ. परमेश्वर करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.